नमस्कार पब्लिक, मी चैतन्य पाटील तुमचं स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल चैतन्य पाटील फार्म्सवर। तर मित्रांनो, ही आपली कोंबडी ही पिल्ली फोडल्यात। 3 दिवस झाले पिल्लू निघून। असेल फायटर कोंबड्या असतात ना, त्या आणि तेजी आणि गावठी कोंबडीची क्रॉस ब्रीड आहे कोंबडी, आणि तिने पिल्लू काढलेले आहेत। तर याच्यात आपले 3 ओरिजिनल फायटरचे पिल्लू आहेत ना, बाकीचे आपले जे क्रॉस आहेत गावठीचे। तर आपण यांना कांदा खायला टाकतोय। हे बघा, कांदा काप आणलाय मी। बघू खातात की नाही खात। बघा कुठल्या कशा पद्धतीत खातात छोटे छोटे पिल्लू। बघू शकता तुम्ही, इकडे तिकडे घेऊन पळतात सर्व। आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, हा माझा पहिला व्लॉग आहे। फर्स्ट व्लॉग बनवतोय मी एक प्रकारे कोंबड्यांचा। तर एवढा पिल्लू आहे। तुम्हाला मी याच्यातलं असीलचं पिल्लू दाखवतो। हा बघा, हा एक, आणि हे 2 जे काले काले दिसतात नाही, 2 काले, ते दोन्ही पण असीलचे आहेत। बाकी सगळे हे जे गावठी। जर तुम्हाला यांचे आई वडील बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की यांचे ते 3 असील पिल्लू आहेत त्यांचे आई वडील दाखवेल। आणि एक अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देतो। जर तुमच्याकडे ब्रूडिंगसाठी काही नसेल, बल वगैरे ना, रात्री जर थंडी वाढत असेल तुमच्या इथे, तर कोंबड्यांना अशा बास्केटमध्ये किंवा कोणत्या पण टोपल्याच्या खाली झाकून ठेवा। त्याच्यामुळे सर्व पिल्लू आईच्या खाली जातील ना, उभेमध्ये राहतील। त्यामुळे थंडीत कुठला पिल्लूही मरणार नाही। ही एक गोष्ट करून बघा, फरक तुम्हाला जाणवेल। तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपला चॅनल। धन्यवाद, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत।